₹500 का अगर आप शेयर लोगे तो आप इसके मालिक हो जाओगे। आप मेरी बात समझ गए? 80% मुनाफा पर किलोमीटर एवरेज से आपको वापस दे दिया गया। 20% कोऑपरेटिव भारत टैक्सी में रहेगा और 80% हमारे सारथी भाइयों को वापस दे दिया गया। ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಇರೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಪ್ರತಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೆ ಕನಿಷ್ಠ ಆದಾಯದ ಖಾತರಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಂದ್ರ ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಹಕಾರ ತತ್ವದ ಅಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ವೇದಿಕೆ ಲಾಭದ ಮೊತ್ತದಲ್ಲಿ 80% ಚಾಲಕರಿಗೆ ಕೊಡುತ್ತೆ. ಉಳಿದ 20% ಬಂಡವಾಳವಾಗಿ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಕ್ಯಾಬ್ ಹಾಗೆ ಆಟೋ ಚಾಲಕರ ಜೊತೆ ನಡೆಸಿರೋ ಸಂವಾದದಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಬ್ ಸೇವೆ ನೀಡೋ ಅಗ್ರಿಗೇಟರ್ಗಳು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಲಾಭವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸೋದಕ್ಕೆ ಚಾಲಕರಿಗೆ ಆದಾಯ ಖಾತರಿ ನಿಗದಿಪಡಿಸೋದನ್ನ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಪ್ಪಿಸಿದೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರು. ನಿಮ್ಮ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಕನಿಷ್ಠ ಆದಾಯದ ಖಾತರಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಕ್ಯಾಬ್ ಸೇವೆ ನೀಡುವ 3 ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಕೇಳಿದೆ. ಅವರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಆದಾಯದ ಖಾತರಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಹಕಾರ ವಲಯದ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಹಾಗೆ ಅಮೂಲ್ ಕಾರ್ಮಿಕ ಮಾಲೀಕತ್ವದ ಉದ್ಯಮವಾಗಿದೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ರು. 36 ಲಕ್ಷ ತಾಯಂದಿರು ಹಾಗೆ ಸಹೋದರಿಯರು ತಲಾ ₹50 ಹೂಡಿಕೆ ಮಾಡಿ ಅಮೂಲ್ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ರು. ಇಂದು ಅಮೂಲ್ ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ 1.25 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ವಹಿವಾಟು ನಡೆಸೋ ಉದ್ಯಮ ಆಗಿದೆ. ಚಾಲಕರ ಸದಸ್ಯತ್ವ ಹೆಚ್ಚಾದ ಹಾಗೆ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿನ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನ ಚಾಲಕರ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ಮೀಸಲಿಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ರು. ಮುಂದಿನ 2 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 15 ಕೋಟಿ ಚಾಲಕರನ್ನ ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋ ಗುರಿ ಹೊಂದಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ನಗರಕ್ಕೂ ಈ ಸೇವೆಯನ್ನ ವಿಸ್ತರಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಸೇವೆ ಬಳಸೋ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಅದರ ಆಪ್ನಲ್ಲಿ ಸಾರಥಿ ದೀದಿ ಅನ್ನೋ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಇದು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಪ್ರಯಾಣದ ವೇಳೆ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನ ಕಲ್ಪಿಸುತ್ತೆ. ಸೇವೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ದೂರುಗಳನ್ನ ಆನ್ಲೈನ್, ಭೌತಿಕ ಹಾಗೆ ಸಹಾಯ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬಹುದು ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಈ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಅಡಮಾನವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಹಕಾರ ವಲಯದ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳ ಮೂಲಕ ಹೊಸ ವಾಹನಗಳಿಗೆ ಸಾಲ ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತಾನೂ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मंत्री श्री अभी जो ऑनलाइन हम राइड कर रहे हैं तो उसमें बोल रहे हैं आप पार्टनर हो, तो पार्टनर को जो कुछ समस्या आती है तब हम कॉल सेंटर में बात करते हैं. एक सेकंड मुझे बताओ, उन कंपनियों का शेयर है आपके पास? नहीं है सर. तो कैसे पार्टनर हो गए? सर वही बात लोग पार्टनर बताते हैं. वो पार्टनर नहीं है, सर छलावा कर रहे हैं. सही है आपके सर. तो सर भारत टैक्सी हमको बोल रही है सारथी आप मालिक हो, तो सर हमको मालिक का हक कैसे मिलेगा? मैं बताता हूँ. भारत टैक्सी में अभी हम सब छोटा छोटा काम करते हैं, सारथी है. हमारे पास इतनी पूंजी तो है नहीं कि इतना बड़ा कंपनी खड़ा कर ले. हमने अभी भारत की 5 बड़ी कोऑपरेटिवों को मिलाकर ये खड़ा कर दिया. अब जैसे आपकी संख्या बढ़ती जाएगी, जो सारथी इसमें पार्टनर बनना चाहता होगा, कंपलसरी नहीं है, आप बनो ना बनो आप पर निर्भर है. ₹500 का अगर आप शेयर लोगे तो आप इसके मालिक हो जाओगे. आप मेरी बात समझ गए? फिर जब भारत टैक्सी का बोर्ड ऑफ डायरेक्टर का चुनाव होगा तब इसमें कुछ सीटें सारथियों के लिए भी चिन्हित रखी. जैसे अभी भाई साहब बोर्ड ऑफ डायरेक्टर में आ गए तो वो आपके सारे हितों की चिंता करेगा. अगर भारत टैक्सी सारथियों के पक्ष में कोई नीति नहीं करती है तो ये तो आपका प्रतिनिधि ना चिल्लाएगा कि ऐसा नहीं चलेगा भाई, हमारी कंपनी है, आप ऐसा कैसे कर रहे हो. मुझे बताओ भाई, उन कंपनियों के बोर्ड में आपका कोई प्रतिनिधि है? नहीं सर, नहीं सर. यहाँ पर है, यहाँ पर है. तो आप मालिक हुए या नहीं हुए? यस सर, यस सर. तो यही कंसेप्ट है भाई, आपका कोऑपरेटिव है, आपको चलाना है, मगर इतना रखना मैं आऊँ तो कभी चाय पिलाना भाई, बाकी तो क्या है यार. इसमें कंपनी आपका ही है. मुनाफा भी 20% रिजर्व करेंगे जिससे कंपनी कोई खराब समय में आए तो हमारी उससे चलती रहे. 80% मुनाफा पर किलोमीटर एवरेज से आपको वापस दे दिया जाए. पहले 3 साल हमें एक एक शहर बढ़ाता जाना है. अभी दिल्ली NCR बढ़ा है तो ये सब मार्केटिंग करने में 5 करोड़ का खर्चा होता है. तब राजकोट बढ़ाएंगे वो, तो पहले 3 साल हमारा एक्सपेंशन में जाएगा. 3 साल के बाद जितना भी मुनाफा होगा 20% कोऑपरेटिव भारत टैक्सी में रहेगा और 80% हमारे सारथी भाइयों को वापस दे दिया जाएगा.